मेहता का उल्टा चश्मा। आता जसं तुम्ही तुमचं मौन व्रत तोडलं तसंच तुमच्या चेहऱ्यावरचा हा कपडा पण साईडला करा, सासूलाल. मामा, ए हा बघ सुंदरलाल. अगं बाई, सुंदर भाऊ. आणि त्या सुद्धा साडीमध्ये. बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आज मी माझ्या सासूचं मौन व्रत तोडूनच राहणार आणि त्यांच्या चेहऱ्याचे दर्शन सुद्धा तुम्हा सगळ्यांना करावून देणार. केव्हा केव्हा बोललो होता? अरे सॉरी, नाही ते मी मनातल्या मनात बोललो. आई सुंदरवीरा बनलाय. म्हणजे सुंदरवीरा आई बनलाय. तर ही कुठली आई आहे? मी सांगतो ही कुठली आई आहे ते. या बाघाची आई, बाघाची आई आहे. ओय मला काय माहिती यार. ही बाघाची आई माझी आई. अरे नाही अय्यर भाऊ भिडे भाऊ काय तुम्ही नाही नाही, मी त्यांची आई नाहीये. मी त्यांची आईची होणारी सून आहे. बावरी. 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 वा बावरी वा, व्हॉट इज युअर परफॉर्मन्स. क्षणभर तर मला खरंच वाटलं होतं की तू शेटजींची सासूबाई आहेस. पण ही ऍक्टिंग कशासाठी? मला शेटजींचा फोन आला होता की बागा काहीतरी गडबड आहे, कोणाला तरी माझी सासू बनवून आणायचंय, म्हणून मी बावरीजींना सासू बनवलं. थँक्यू बावरी. थँक्यू मला नका म्हणू. जर थँक्यू म्हणायचंय तर बागेश्वरजीला म्हणा. त्यांच्यामुळेच मला तुमची सासू बनायची संधी मिळाली. थँक्यू बाघा. इट्स ओके शेटजी. वा बावरीजी, एकदम सहज सुंदर अभिनय केलात हा तुम्ही. मस्तच. काय गोंधळ आहे हा? तेच कळत नाहीये. जेठालाल, अरे बाबा ही काय गडबड आहे? सुंदर इथे आई बनून आलाय, तू बावरीला आई बनवून बोलवलंयस. ही काय गडबड आहे? हो काय सांग चाललंय? आम्हाला कळलंच पाहिजे. हे नेमकं काय आहे सगळं? काय केलंस हे सगळं? काय झालंय काय सांग आम्हाला. अहो जेठ्या, हे सगळं काय आहे? मला तर काही कळतच नाहीये. ओय डोक्यावर पदर घेऊन हा आला ही आली, पण खरी आई काही सापडतच नाहीये. ओय खरी आई कुठे गेलीये? सोडी, खरी सासूजी मुंबईला आलीच नाहीये. आई तर अहमदाबादलाच आहे. टपूचे पप्पा, हे तुम्ही काय बोलताय? तेच जे तुम्हाला ऐकू येतंय. सासूजी मुंबईला आल्याच नाही आहेत. त्या राधाकृष्ण हॉलवर सुद्धा तुमचा हा लाडका भाऊ सुंदर विराज सासूजी बनून आला होता.